नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्या, ती वरिष्ठ लिपिक पदाकरिता. तर त्याचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत. नागपूर विभाग, नाशिक, लातूर, पुणे, कोकणमध्ये म्हणजे ठाणे विभागासाठी, त्याच्यानंतर अमरावती आणि कोल्हापूर या विभागाचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत. फक्त याचा छत्रपती संभाजीनगरचा निकाल जो आहे तो लागलेला नाही. तर आताच्या निकालामध्ये आपण काय करत आहोत, की नागपूर या विभागाकरता जो निकाल आहे तो पाहूया. नागपूरचा ऑलरेडी ओपन करून ठेवलेला आहे. हा निकाल तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर इथं जर तुम्ही जाल, तर इथं रँक वाईज मार्क दिलेले आहेत. तर इथं रोल नंबर आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्यांचं त्याच्यानंतर नाव आहे आणि त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही तर कॅटेगरी कोणती आहे, ओके, अप्लाय कोणती कॅटेगरी आहे आणि विमेन रिझर्वेशनसाठी आहे. तरी आणि त्याच्यानंतर ना लावलेलं आहे का नाही, NCL लावलेलं आहे का नाही ते त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर याचा स्कोर जातो 178 मार्कांचा यांचा टॉपर आहे. सध्या एक मुलगी आहे त्या निकिता झालके यांनी टॉप केलेला आहे. त्याच्यानंतर शुभम चिंतावारे सेकंड आहे, ते SBC मधून आहेत, SBC मधूनच अप्लाय केलेलं आहे त्यांनी. तर 172 मार्क आहे. तर हे जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क याची ही यादी आहे, तुम्ही बघू शकता इथे. ही यादी आहे, तर या यादीनुसार जर पाहाल तुम्ही, तर विद्यार्थ्यांना आता तुम्हाला एक यादी दाखवेल मी, नाशिक विभागाकरता दाखवेल. तर या नाशिक विभागाकरता यादी त्यांनी तशीच प्रसिद्ध केलेली आहे. आणि इथे जर बघाल तुम्ही शेवटी त्यांनी IBPS पॅटर्नचे मार्क काय केले की प्रसिद्ध केलेले आहे. म्हणजे IBPS मध्ये काय करतं की विद्यार्थ्यांचा रोल नंबर, त्याच्यानंतर त्यात रजिस्ट्रेशन नंबर, कॅटेगरी त्यांची, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर इथं हे आहे, त्यांना किती मार्क पडलेत आउट ऑफ 200 किती मार्क आहेत ते. त्याच्यात सेक्शन वाईज इंग्लिशचे, मराठीचे असतील, मॅथमॅटिकल ॲबिलिटी, त्याच्यानंतर GKचे आणि ह्या NAचा सेक्शन आहे. असे मार्क काय केले की त्यांनी दिलेले आहे त्याच्यामध्ये, ओके. तर ही अशी मार्क लिस्ट देणे त्यांनी नागपूरसाठीही अपेक्षित आहे. ज्याने कळून जाणार विद्यार्थ्यांना की 104 मार्क म्हणजे कशा प्रकारे मार्क त्यांना डिवाइड झाले आहेत. कोणत्या याच्यामध्ये त्यांना जास्त मार्क आहेत, कमी आहेत, त्यांना समजून जाईल त्या विद्यार्थ्यांना. तर ही अपेक्षा होती, ही जी ओरिजिनल असते मार्कशीट ती विद्यार्थ्यापर्यंत गेली पाहिजे, ही अपेक्षा आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.